नंतर पाहूयात पुढची बातमी। घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगातही भाविकांनी गर्दी केली आहे। मोठ्या संख्येनं भाविक पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी करताना दिसत आहेत। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। तर इथे जे राजकीय मंडळी आहेत तेही हजेरी लावत आहेत। अंबादास दानवेंनी सकाळी सकाळीच हजेरी लावलेली आहे, दर्शन घेतलेलं आहे। त्यांची प्रतिक्रियाही समोर आलेली होती। आज महाशिवरात्री आहे आणि घृष्णेश्वराच्या मंदिरात आपण बघू शकतो फार मोठ्या प्रमाणात गर्दी आलेली आहे आणि भाविक अगदी प्रसन्नतेने या ठिकाणी दर्शन करतायत। माझ्यासोबत एक भाविक आहेत। आज एकंदरीतच अंबादास दानवे विरोधी पक्षनेते मोठे भाविक आहेत महादेवाचे, त्यांच्याशी आपण बोलूया। मात्र सर्वात आधी तुम्हाला मी दर्शन घडवतो या मंदिराचं। आपण बघतोय हे मंदिर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि देश विदेशातील भाविक या ठिकाणी येत असतात आणि महाशिवरात्री निमित्त विशेष गर्दी असते। या मंदिराचा एक इतिहास आहे, मंदिराबद्दलची आख्यायिका आहे। या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला बोलेल। मात्र आपण बघतोय गर्दी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी दर्शन होतोय। माझ्यासोबत विशेष भक्त आहेत महादेवाचे आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे माझ्यासोबत आहेत। दादा, काय म्हणाल? तुम्ही दर्शन अगदी रांगेत लागून या ठिकाणी केलेलं आहे, काय भावना आहे? राजकारणी म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो, मात्र भक्त म्हणून काय भावना? नाही, मी भक्त म्हणून येत आलोय, भाविक म्हणून आलोय, श्रद्धा म्हणून आलेलो आहे आणि मी इथं नेहमी येत असतो। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे जे आपल्या संभाजीनगरात आहे आणि मला असं वाटतं हे ज्योतिर्लिंग जे आहे हे एक शक्तिदायक आहे, ऊर्जेचं प्रतीक आहे। इथं अहिल्यादेवी होळकर असतील यांनी या सगळ्याचं मंदिराचं पुनर्निर्माण आता पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे आणि या भागाला एक इतिहास आहे। वेरूळ भोसल्यांचं गाव आहे, हेही सगळ्यात महत्त्वाचं आहे। शिवाजी महाराज शिवभक्त होते, हे तितकंच महत्त्वाचं आहे। आणि मला वाटतं शिवाची भक्ती करण्याची एक ऊर्जा वेगळी असते, शक्ती वेगळी असते, ताकद वेगळी असते। कारण या शिवाने तांडव निर्माण केलं आहे, या शिवाने समाज हित साधलेलं आहे, या समाजाने स्त्रियांची सुरक्षा केलेली या शिवाने। आता असा शिवाचं दर्शन घेणं त्याचा एक वेगळा मजा आणि आनंद। पण या मंदिराला फार मोठमोठ्या व्यक्तींचे जीर्णोद्धार झालेले आहेत। शहाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले असतील किंवा अहिल्याबाई होळकर असतील, यांचं सुद्धा या मंदिराकडे विशेष लक्ष होतं। नाही, बिलकुल, कारण हे भोसले घराणे इथंच आहे ना सगळं। मागे गडी आहे, मालोजीराव गडी आहे, मागे आहे, इकडे शहाजी महाराजांची गडी आहे, इकडे मालोजी राजांची गडी आहे मागच्या बाजूला। इथून आग्र्याला जाताना शिवाजी महाराज इथून गेल्याचा इतिहासात उल्लेख आहे आणि म्हणून शिवभक्ती जी आहे, एक शिवाजी महाराज असेल किंवा अन्य कोणी असेल, या सगळ्या ह्याच्यात शिवभक्ती, कारण शिव जे आहे एक ऊर्जा, एक शक्ती आणि एक जाज्वल्य आणि जागरूकता याच्यामध्ये असते आणि वाटतं त्याचा आनंद घ्यायचा असतो। हाच आनंद वाटतो इथं आल्यानंतर। राजकारणाची सगळे वस्त्र काढून बाहेर काय नाही, ते सगळं बाहेर ते इथं या मंदिरात आल्यावर वेगळी मजा असते, आनंद असतो। भाविक असतात, काही लोटत असतात, काही शिव्या देत असतात, काही हात जोडत असतात, काही पाय पडत असतात, पण मजा असतो। सगळ्यांचा उद्देश असतो की लीन व्हायचं, बस। सगळे का अशी सगळी घाई गडबड का असते की इथं शिवाच्या चरणी नतमस्तक व्हायचं। तुम्ही बघा किती 4-4 तासाने लोक लाईनमध्ये उभे, पण कोणाला थकवा नाही, कोणाला काही त्याचा राग नाही। 4-4 तासांनी लाईनमध्ये एक माणूस दर्शन करतोय। मला वाटतं त्याचा माझा शक्तीचा देव म्हणून महादेवाला ओळखलं जातं। मात्र त्या ठिकाणी तुम्ही दर्शन घेताना, पूजा अभिषेक करताना तुम्ही डोळे मिटून शांत होतं, काय भाव, म्हणजे मनातले भाव काय होते की त्या ठिकाणी एक वेगळी शांतता? नाही, असं काही मी तरी काही मागण्यासाठी देवाच्या दरबारात येऊ नये। मागणं किंवा प्राप्त करणं ते आपल्या मनगटावर असतं। देव आपल्या मागे फक्त शक्ती उभा करत असतो, असं काही देव आपल्याला काही देत नसतो। देव मिळवण्यासाठी किंवा काही प्राप्त करण्यासाठी आपल्या मनगटात एक ऊर्जा देत असतो, ती ऊर्जा आपल्याला प्राप्त झाली पाहिजे। आणि मला असं वाटतं मी काही इथं फक्त आज महाशिवरात्री म्हणून येत नाही, माझी महिना 15 दिवसाला इथं मंदिरात चक्कर असते। आणि एक मंदिराची अटॅचमेंट आहे। आमचं एक आपल्या जिल्ह्यातलं मंदिर एक 12 ज्योतिर्लिंगापैकी आहे आणि मला असं वाटतं ज्याच्या वेळेस असं वाटेल तर आम्ही, काही लोक कुठं जात असतील बसायला, आम्ही मंदिरात येतो। या निश्चितपणे बघितलं या ठिकाणी खूप गर्दी आहे, रेटारेटी होते, एकमेकांना धक्काबुक्की होते। मात्र भाविक या ठिकाणी मंदिरात आल्यानंतर शांततेने, तल्लीनतेने या ठिकाणी दर्शन घेतं। हे तर खऱ्या अर्थानं या सगळ्या दिवसांचे खरं महत्त्व असतं। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, वेरूळ।
तर पहाटेपासूनच इथं गर्दी आपल्याला पाहायला मिळते. घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची ही गर्दी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आज भक्त मोठ्या संख्येनं इथं गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहेत. दरवेळेला इथं मोठ्या संख्येनं गर्दी असते. फक्त आपल्या राज्यातील लोकच नाही तर देशविदेशातून सुद्धा भाविक इथे येत असतात. दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतो. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ इथली दृश्य आहेत. महाशिवरात्री निमित्त राज्यातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये भाविकांनी गर्दी केलेली आहे. तर